मराठा आंदोलक जरांगे पाटील 29 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहेत आणि त्यासोबतच त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलेला. आपल्यासोबत प्रसाद लाडे आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. ज्या पद्धतीनं जरांगे पाटील पुन्हा एकदा आरोप करतायत आणि म्हणतायत की फडणवीस मित्र आणि शत्रूच्याही लायकीचे नाहीत, मराठ्यांची जात संपवायला निघालेत, त्यांनाही नागपुरात पाडणार असा इशारा ते देत आहेत. याला उत्तर कसं देणार? जरांगे पाटलांनी अशी वक्तव्य पूर्वी पण केली होती. मध्यंतरीच्या काळात थोडासा टीआरपी कमी झाला की पुन्हा अशी वक्तव्य करायची, फडणवीसांना बदनाम करायचं, शरद पवारांची सुपारी घ्यायची, महाविकास आघाडीची सुपारी घ्यायची आणि परत स्वतः चर्चेत यायचं. हा मुळेच उद्योगच जरांगे पाटलांनी सुरू केला. अहो, तुम्ही आंदोलन मध्ये बंद केलं, तुम्हाला कोणी आम्ही आमंत्रण दिलं का आंदोलन बंद करा म्हणून? तुम्ही स्वतःने आंदोलन बंद केलं. 29 तारखेला बैठक घेणार होतात, नावं घेणार होतात, 288 उमेदवार उभे करणार होतात. आम्ही थांबवलं का? करा. पहिली गोष्ट तर ज्या पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीसांवरती आणि भारतीय जनता पार्टीवरती जरांगे पाटील आरोप करतायत, हा माझा स्पष्ट आरोप आहे की महाविकास आघाडीची सुपारी घेऊन केलेले हे आरोप आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांची चूक काय हे मी मागेही त्यांना विचारलं. 2018 मध्ये आरक्षण दिलं, ती चूक होती का? हायकोर्टात टिकवली, ती चूक होती का? सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे टिकवू नाही शकले, ही देवेंद्र फडणवीसांची चूक होती का? आणि ज्या पद्धतीमध्ये त्यांचे आरोप आहेत, हे आरोप फक्त स्टंटबाजीसाठी केले गेलेले आरोप आहेत. माझं पूर्णपणे त्यांना आव्हान आहे, मराठा आरक्षण या विषयाला आम्ही तुमच्याबरोबर आहोत, परंतु मी आव्हान करतो, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी 288 जागा जरांगे पाटलांनी स्वतःने उभ्या कराव्यात आणि 288 जागावरती उमेदवार द्यावे. नाही, पण ते त्यासोबत ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर करतायत त्याबद्दल काय म्हणाल? कारण फडणवीसांवरती थेट त्यांनी निशाणा साधलाय, बधीर डोक्याचं म्हटलंय, त्यासोबतच क्रूर राजकारणी सुद्धा म्हटलंय. असं आहे की स्वतःला प्रसिद्धी घेण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करायचे. मी मागे देखील, मला देखील त्यांनी शिव्या दिल्या, देवेंद्र फडणवीसांना शिव्या दिल्या, दरेकरांना शिव्या दिल्या. तेव्हा देखील आम्ही संयमाने कधीही त्यांच्याबद्दल चुकीचं बोललो नाही, कारण त्यांच्या आंदोलनाची भूमिका, आरक्षणाची भूमिका ही मला मान्य आहे. परंतु ज्या पद्धतीमध्ये ते पवारांचं ऐकून, उद्धव ठाकरेंचं ऐकून, महाविकास आघाडीचं ऐकून देवेंद्र फडणवीसांवरती खालच्या भाषेत थरामध्ये जाऊन जर बोलणार असतील तर उद्या आम्ही देखील त्यांच्यावर बोलायला मागे पुढे पाहणार नाही. एक आंदोलक म्हणून त्यांच्या भूमिकेशी समर्थन करत असताना राजकीय भूमिका जर त्यांना घ्यायची असेल तर त्यांनी स्पष्टपणे स्वतःचा पक्ष काढावा किंवा महाविकास आघाडीत सामील व्हावं आणि स्वतःचे 288 उमेदवार द्यावे. भाजपबद्दल पण त्यांनी टीका केली. ते म्हणतात की शेख हसीना यांना भारतामध्ये आणून लपवलं भाजपनं आणि यानंतर मतं घेताना हिंदू आणि डीएनए जो आहे तो ओबीसींचा, अशी टीका ते करतात. याला उत्तर कसं देणार? मला वाटतं की ज्याला बुद्धीच नसेल राजकारणाची त्याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. शेख हसीना हा विषय आंतरराष्ट्रीय स्तराचा विषय आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. आता काय त्यांना बांगलादेशला जाऊन आंदोलन करायचंय का? हा प्रश्न माझ्या मनात पहिलं तर ऐकल्यावरती आला. त्यामुळे ते काय बोलतायत, ते कशाबद्दल बोलतायत, ते कोणाबद्दल बोलतायत, कशासाठी बोलतायत हे त्यांना स्वतःला देखील माहीत नाही. आणि शेख हसीनाचा आणि ओबीसीचा भारतात त्यांच्या राहण्याचा आणि राज्यातल्या निवडणुकीचा काहीही संबंध नाही. हा आंतरराष्ट्रीय विषय आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर हाताळला जातोय, ज्याच्यामध्ये युनायटेड नेशन सारखी संस्था देखील त्याच्यामध्ये सहभागी आहे. मला वाटतं की थोडंसं त्याने अभ्यास करायला पाहिजे आणि नंतर त्या विषयावर बोललं पाहिजे. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणमध्ये पुतळा कोसळल्यानंतर त्याचं राजकारण होतंय, कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात की या घटनेचं कुठेही राजकारण होता कामा नये. पण तुमचाच घटक पक्ष, तुमच्यासोबत सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आता रस्त्यावर उतरलाय, आंदोलन करते, मग ही दुटप्पी भूमिका नाही का? मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही अतिशय दुःखद आणि वेदना देणारी घटना आहे. त्याचं समर्थन कोणीच करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी फार स्पष्टपणे सांगितलं की जे लोक त्याच्यामध्ये दोषी होते त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्याबद्दलची कारवाई केली गेली. आमचं म्हणणं एवढंच होतं की ज्या पद्धतीमध्ये छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर त्याच्या विखुरलेले जे पुतळ्याचे अवशेष होते ते ज्या पद्धतीमध्ये व्हिडिओ काढून दाखवले गेले, कोणीही करू नये, माझे हात जोडून सर्वांना विनंती. छत्रपतींचा पुतळा पडला ही वाईट गोष्ट आहेच, त्याचा निषेध झालाच पाहिजे. सरकार त्यासाठी जिम्मेदारी घेऊन त्या लोकांना जास्तीत जास्त कडक शिक्षा देईल, परंतु छत्रपतींचा अपमान परत परत होईल असं कुठल्याही पक्षाने वागू नये
आणि त्याचं राजकारण करू नये ही माझी विनंती. तुम्ही समन्वय समितीचे अध्यक्ष सुद्धा, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची काही याबद्दल बातचीत करणार आहात? नाही, माझं कोणाशी त्या बाबतीत बोलणं झालेलं नाहीये. मला वाटतं मुख्यमंत्री या बाबतीत सक्षम आहेत. मुख्यमंत्री स्वतः या बाबतीत प्रत्येकाशी बोलतील. मवियामध्ये 50% जागेवरती शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जाते. मवियाचा एक अंतर्गत सर्व्हे सुद्धा आहे, ज्यात काँग्रेसला 80 जागा दाखवत आहेत, ठाकरे गटाला 30 ते 35 जागा आणि शरद पवार यांच्या पक्षाला 60 जागा, 55 ते 60 जागा दाखवत आहेत. याकडे नेमकं कसं पाहतात? मला वाटतं की त्यांनी 290 जागा जिंकलेला दाखवल्या असता तर बरं झालं असतं. ज्या पद्धतीमध्ये सर्व्हे करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कमी लेखण्याचं काम काँग्रेसच्या सर्व्हेमध्ये केलं गेलंय, यामध्ये उद्धव ठाकरेंची कुठेतरी गळचेपी करण्याचा कार्यक्रम हा काँग्रेस करते समोर आलेला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जर त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला पूर्ण झाला असेल तर त्यांनी एकत्रितपणे मीडियासमोर येऊन त्याचा फॉर्म्युला समोर लोकांसमोर ठेवावा आणि ते काय करतायत याच्याशी आमचा काही लेणं देणं नाही. आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत, महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत आणि महायुती म्हणूनच 288 जागा एकत्रितपणे लढणार आहोत. पण हा सर्व्हे एक आय ओपनर पण आहे असं म्हणावं का? कारण असं पण बोललं जात आहे की जर इतक्या कमी जागा मिळाल्या तर काही होऊ शकतं. प्रत्येक जण आपापले सर्व्हे करत असतात. मध्यंतरी कुठला तरी एआय सर्व्हे आला होता ज्यामध्ये भाजपाला 115 जागा दाखवल्या होत्या, ज्याच्यामध्ये महायुतीला सगळ्यांना मिळून 190 जागा दाखवल्या होत्या. त्यामुळे सर्व्हे करणाऱ्या एजन्सी आणि सर्व्हे हा प्रत्येकाचा आपापला विषय आहे. जनतेमध्ये कोण काम करते? आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना असेल, शेतकरी सौरपंप ऊर्जा योजना असेल आणि इतर सर्व ज्या काही योजना राज्यातल्या जनतेसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या, त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं एक चैतन्याचं वातावरण सणासुदीच्या दिवशी आहे. माझे स्वतःचे अनुभव आपण माझ्या कार्यालयाच्या बाहेर पाहिलं असेल तर रोज दिवसाला किमान 200-300 महिलांची गर्दी जमा असते, लोकांची कामं होत आहेत. त्यामुळे राज्यातलं एकंदरीत गुड फॅक्टर हा लक्षात आल्यानंतर लोकांना विचलित करण्यासाठी काँग्रेसने या सर्व्हेचं पिल्लू सोडलंय असा माझा आरोप आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, वरच्या सभागृहात तुम्ही सदस्य आहात, खालच्या सभागृहात यायची इच्छा आहे तुमची? पक्ष नेतृत्वाने जे सांगेल ते आम्ही करायला तयार आहोत. खालच्या सभागृहात पक्ष नेतृत्व म्हणालं लढ तर आम्ही लढू. पक्ष नेतृत्व म्हणालं की पक्षाची जिम्मेदारी घेऊन बरोबर एक 25 आमदार निवडून आणायची जिम्मेदारी दिली तर ती करू. पक्ष संघटनेत मागच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये जी जिम्मेदारी दिली त्या जिम्मेदारीला मी पूर्णत्वाकडे नेण्याचं काम केलं. स्टार प्रचारक म्हणून प्रत्येक निवडणुकीत मी काम केलं. त्यामुळे जी जिम्मेदारी पक्ष, माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय केंद्रीय नेतृत्व आणि प्रदेशाध्यक्ष देतील ती मी पूर्ण करायला तयार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर प्रसाद लाड यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली आहे आणि जरांगे पाटील यांना सुद्धा सल्ले दिलेले आहेत. नेमकं आता जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार आहे पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन परेश सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.